नमस्कार, माझे नाव स्वरा चंद्रशेखर खवरे. मी आता तिसरीची विद्यार्थिनी. माझ्या गोष्टीचे नाव आहे गुरु द्रोणाचार्य व एकलव्य. एके दिवशी गुरु द्रोणाचार्य व त्यांचे शिष्य जंगलातून जात होते. त्यांच्या वाटेने एक कुत्रा सुद्धा येत होता. तो त्यांच्यावर भुंकू लागला. सुरुवातीला त्याच्याकडे कोणी लक्षच दिलं नाही. मग नंतर त्या कुत्र्याचा भुंकण्याचा आवाजाने सगळ्यांना त्रास होऊ लागला. मग तेवढ्यात तिथून सपासप बाण येऊ लागले आणि ते कुत्र्याच्या तोंडात जाऊन अडकले. आणि गुरु द्रोणाचार्यांना वाटलं की अरे, आता या कुत्र्याला लागलं असेल. म्हणून गुरु द्रोणाचार्य त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या तोंडातून एक एक बाण काढू लागले. सगळे बाण काढल्यानंतर गुरु द्रोणाचार्य बघतात तर काय की ते बाण अशा पद्धतीने अचूक मारले गेले होते की फक्त त्या कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज बंद झाला. बाकी त्याला इजा नाही झाली किंवा काही तोंडातनं रक्त नाही आलं किंवा जखमी नाही झाली. हे पाहून गुरु द्रोणाचार्यांना आश्चर्य वाटलं की अरे, हे कसे होऊ शकते बरे, आणि कोण असेल बरं धनुर्धारी. मग तेवढ्यात तिथून एक मुलगा आला. तो दुसरा तिसरा कोणी नसून मित्रांनो, तो एक महान शिष्य होता, एकलव्य. एकलव्याने प्रथम गुरु द्रोणाचार्यांना नमन केले आणि गुरु द्रोणाचार्य त्याला विचारतात की अरे, कोण आहेस तू, कुठून आलायस आणि तुझे नाव काय, आणि एवढी अद्भुत धनुर्विद्या तू कुठून शिकलास. मग तो म्हणतो की मी एकलव्य ह्या जंगलात राहणाऱ्या भिल्ल जमातीचा आहे. माझे वडील भिल्ल जमातीचे राजा आहेत. मी लहान असताना हट्ट धरलेला की मला धनुर्विद्या शिकायचे, ते पण फक्त गुरु द्रोणाचार्यांकडूनच शिकायचे. मग माझे वडील मला तुमच्याकडे घेऊन आले, पण काही कारणांमुळे तुमच्याकडे वेळ नव्हता म्हणून तुम्ही मला धनुर्विद्या शिकवायला नकार दिला. मग तेव्हा मात्र मी फार हिरमुसलो, पण मीही मनाशी ठरवलेलं की मी धनुर्विद्या शिकणार तर फक्त गुरु द्रोणाचार्यांकडूनच शिकणार. मग गुरु द्रोणाचार्य, मी तुमचा एका झाडाखाली मातीचा पुतळा बनवला आणि रोज सकाळी त्या मातीच्या पुतळ्यापाशी यायचो, त्याला नमन करायचो आणि धनुर्विद्या शिकायला सुरुवात करायचो. आणि मला काही अडचणी पडायच्या किंवा काही प्रश्न पडायचा तेव्हा मी त्या मातीच्या पुतळ्याला विचारायचो. हे ऐकून गुरु द्रोणाचार्यांना आश्चर्य वाटले की अरे, हे कसे होऊ शकते बरे. मग गुरु द्रोणाचार्य म्हणाले की हे सगळं ठीक आहे, पण आम्ही थोडी बघितले की तू जेव्हा त्या कुत्र्याच्या तोंडात बाण मारले ते आम्ही थोडी बघितले की खरंच तूने मारलेस. मग गुरु द्रोणाचार्य त्याला म्हणतात की मलाही तुझी धनुर्विद्या पाहायची खूप इच्छा आहे. मग एकलव्याने बाण सोडला आणि त्या मातीच्या पुतळ्याच्या आजूबाजूला फुलांची झाडं होती, त्यातली एक एक फुलं त्यात होऊ लागली. सगळी फुलं होऊन झाल्यावर शेवटी ते बाण गुरु द्रोणाचार्यांच्या मातीच्या पुतळ्याच्या पायापाशी आले. हे बघून गुरु द्रोणाचार्यांना आश्चर्य वाटलं की अरे, हे कसे होऊ शकते बरे. मग गुरु द्रोणाचार्य त्या शिष्याशी म्हणाले की शाबाश, शिष्य हवा तर एकलव्यासारखा हवा, धनुर्विद्या शिकावी तर एकलव्यासारखी शिकावी. तर मित्रांनो, तुम्ही या गोष्टीतनं काय शिकला बरं, की आपल्या गुरुवर आपली श्रद्धा हवी. जी गोष्ट आपण मन लावून करतो ती नक्कीच पूर्ण होते. धन्यवाद.